महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरात त्यांनी सहपत्नीक शिवअभिषेक केला। यावेळी असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवअभिषेक सोहळा पार पडला। त्यांच्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते। किल्ले रायगडवर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते शिवअभिषेक सोहळ्याला उपस्थित होते। एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या तयारीला महायुतीत सुरुवात झाली आहे। त्यात आमदार भरत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचे रणशिंग फुंकलेत। महाड विधानसभेतून गोगावले हे तिसऱ्यांदा आमदार झालेत। पुन्हा त्यांनाच हा मतदारसंघ विधानसभेसाठी मिळणार असल्याने त्यांनी आपण पुन्हा चौथ्यांदा महायुतीच्या जोरावर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केलाय। निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणायचा का? आम्ही महायुतीचे सगळे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, भारतीय जनता पार्टी हे सगळे, त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते की सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचे जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला आहेत ना भाऊ, त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही इथं श्रीफळ वाढवलेला आहे, तुम्ही आता पुढे सुरुवात करा। तुम्ही रायगडवर आलात, सेट बरोबर आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम या पवित्र श्रावण मासाच्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। रायगडावरनं आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आज 71 वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक आलो। त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला, त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगार वर्गाला, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना चांगलं आयुष्य, आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये हो, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हो ही प्रार्थना करण्यासाठी, हे कारण घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलो। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।